अतिशय चांगला असा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित होतो। यावेळेला आम्ही थोडंसं टेन्शनमध्येच होतो की या ठिकाणी मोठा असा मोर्चा जवळजवळ 4-5 लाख लोक आलेली होती आणि तो प्रश्नसुद्धा आजच सुटला आणि त्याच्यामध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्याही अंगावर गुलाल उडलेला तुम्हाला दिसेल। परंतु या ठिकाणी जे जगभरातून मराठी लोक आली आहेत त्यांच्या आगमनामध्ये कुठलीही अडचण न होता आजच्या दिवशी हा कार्यक्रम सुरू होणं हे फार मोठी कसरत होती आणि सर्वांनीच सहकार्य केल्यामुळे आणि विशेषतः जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याची यशस्वी सांगता झाल्यामुळे आनंदामध्ये आज हा विश्व मराठी संमेलन साजरं होतं आहे। आणि विश्व मराठी संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की जगभरातून मराठी लोक येतात, त्यांनी मराठी भाषेचं संवर्धन आपापल्या देशामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या काही अडचणी असतात, त्या अडचणीबद्दल चर्चा होते। मराठी भाषा विकसित होत असताना त्यांच्या काही अपेक्षा असतात आणि परदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मराठी भाषेच्या संदर्भात काही वेगळ्या अशा अपेक्षा असतात, त्यासुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही सत्र ठेवलेली आहे। मराठी भाषेचं कशी विकसित होत गेली त्याच्याबद्दलची सादरीकरणं आहेत, कवितांच्या संदर्भातलं एक चांगले असे कार्यक्रम आहेत। शेवटी मराठी भाषा म्हटलं की मराठी साहित्य आलं, मराठी नाट्य आलं आणि त्याच्यामुळे एक सुंदर अशी एकांकिकासुद्धा ठेवलेली आहे। पहिल्या दिवशी तर मराठी भाषेचा कसा विकास होत गेला याचा 3 तासाचा कार्यक्रम आहे जो अवश्य सर्वांनी बघितला पाहिजे। आणि हे करत असताना ज्यावेळेला पाहुणे आपल्याकडे येतात त्यावेळेला केवळ क्लिष्ट चर्चा न होता त्यांना थोडंसं मनोरंजनसुद्धा व्हावं म्हणून काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ठेवलेले आहेत आणि आपण बघितलं की दिवसेदिवस येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे। या संमेलनाला जवळजवळ 640 परदेशातल्या लोकांनी आपली नावं नोंदवली आहेत, त्याच्यापैकी काही लोक येऊन पोचलेली आहेत, काही लोक आता येत आहेत आणि 3 दिवसाचा भरगच्च असा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होईल। ज्यावेळेला मराठी संस्कृतीबरोबरच मराठी खानपानसुद्धा आम्ही एकही गोष्ट महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ठेवलेली नाही, म्हणजे अगदी जरी ब्रेकफास्ट जरी द्यायचा असला तरी तो मराठमोळा असणार आहे। जेवण असलं तर आपले 6 रिजन आहेत, प्रत्येकाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, ते सुद्धा त्यांना बघायला मिळेल। शेवटी हे सर्व परिवार एकत्र येत असतात, ही नाती जुळत असतात आणि त्याचा उपयोग महाराष्ट्राला सुद्धा होत असतो। म्हणून 3ऱ्या दिवशी इन्व्हेस्टर्स मीट ठेवलेली आहे आणि अनेक गेल्या वर्षीचा सुद्धा फायदा असा झाला की अनेक गुंतवणुका या महाराष्ट्रामध्ये आल्या। कण्यातले अनेक लोक ही मोठ्या मोठ्या कंपनींचे CEO आहेत, अनेक लोक स्वतःच्या खर्चाने येतात या कार्यक्रमाला। हळूहळू हे विश्व विस्तारत जाईल। खरं तर आमची अपेक्षा होती की यावर्षी खूप अगोदर सर्वांशी कॉन्टॅक्ट करायचा, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झालं नाही। आता याच्या पुढच्या काळामध्ये एक ठराविक दिवशी हा कार्यक्रम असेल आणि त्याच्याचबरोबर उद्या आमचं जे मराठी भवन आम्ही बांधतो आहे त्याचं सुद्धा सादरीकरण आहे। आणि विशेष आनंद असा आहे की आमच्या अनेक मंत्री महोदयांच्या बरोबर श्री राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्याच्यासाठी येण्याचं मान्य केलेलं आहे। दुपारच्या सत्रामध्ये प्रकाशराव आंबेडकर साहेब हे इथे येणार आहेत। अनेक महनीय व्यक्ती येतात, त्यावेळेला चांगले असे कार्यक्रम झाले पाहिजेत, चांगल्या चर्चा झाल्या पाहिजेत, त्याच्यातून मराठी भाषेचा विकास झाला पाहिजेच, पण त्याच्याबरोबर ही आंतरराष्ट्रीय जी नाती आहेत ती सुद्धा जपली गेली पाहिजे। कारण आपल्याकडे आंतरराष्ट्रीय मराठी मंच निर्माण केला, ज्ञानेश्वर मुळेजी त्याचे अध्यक्ष आहेत, परंतु तो जो ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याला जी शासनाकडून मदत झाली पाहिजे ती पूर्वीच्या काळात होत नव्हती। आता ती पूर्ण ताकदीने त्यांच्यामागे महाराष्ट्र शासन उभं राहील आणि हा विश्व मराठी मंच असाच विकसित होत राहील।